आणि आता बातमी आहे कुणाल कामरा यानं केलेल्या वक्तव्यासंदर्भात कुणाल कामराचं एकनाथ शिंदेविरोधात व्यंगात्मक गाणं, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। शिवसैनिक भलतेच आक्रमक झालेत। संजय राऊतांनी व्हिडिओ शेअर केला। गाण्यावरून कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाणं गायलं आणि त्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि हा व्हिडिओ ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शेअर केला आणि आता या गाण्यावरून कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या गाण्यावरून आता वाद निर्माण झालाय। एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका त्यानं केलेली आहे, त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर। मनोज, कुणाल कामरानं एकनाथ शिंदेविरोधात व्यंगात्मक गाणं केलं आणि त्यानंतर आता शिवसैनिक भलतेच आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहे। तर संजय राऊतांनी हाच व्हिडिओ शेअर केला आणि त्याचं कौतुक सुद्धा केलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, आपण भेटतो कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल एक गाणं लिहिलेलं आहे आणि हे गाणं आपण भेटतो सोशल माध्यमात व्हायरल झालेलं आहे आणि यानंतर आपण भेटतो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मंत्री असतील, आमदार असतील, तसेच कार्यकर्ते हे आता आक्रमक झालेले आहेत आणि त्याचबरोबर संजय राऊतांनी हेच गाणं आपल्या ट्विटरमधून शेअर केलेलं आहे। त्यामुळे संजय राऊतांविरोधात देखील सर्व शिवसेनेचे नेते आहेत ते आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि आपण भेटता काल ठाण्यामध्ये कुणाल कामरा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आणि संजय राऊत यांनी केलेल्या गाणं ट्विट याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ही करण्यात आलेली आहे आणि आपण भेटता युवा सेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या गुन्हा हा देखील कुणाल कामरावरती दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुणाल कामरा हा आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे आणि यामुळे आता मोठं वाद देखील होऊ शकतो आणि त्यामध्ये आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि सर्व जे आमदार आहेत एकनाथ शिंदे यांचे हे सर्व आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत आणि आपण वेळेला अधिवेशनामध्ये आंदोलन देखील करणार आहेत कुणाल कामरा विरोधामध्ये। आणि याच कुणाल कामरानं या आधी सुद्धा अशीच वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा त्यानं टीका केली होती। आपल्या प्रत्येक कॉमेडी शो मध्ये तो राजकीय भाष्य करताना दिसतोच, मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेली त्यानं कविता ही आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। राजकारणात याचे पडसाद कशा प्रकारे उमटू शकतात? नक्कीच प्रज्ञा, आपण भेटता कुणाल कामरे यांनी अनेक गायनी गायलेली आहेत, त्यामध्ये त्यांनी सर्व राजकारणावरून त्यांनी गायनी गायली आहेत आणि त्यामध्ये आपण भेटलं तर मोदी विरोधात असतील, भाजप विरोधात असतील, त्यांनी गाणं हे गायलेलं आहे आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हे गाणं गायलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण वाद हा आता उमटलेला आहे। संपूर्ण कार्यकर्ते आणि आमदार हे आता आणि मंत्री असतील हे आता आपण मिळत तर आक्रमक झालेले आहेत आणि त्याबद्दल आंदोलन देखील सुरू आहे प्रत्येक ठिकाणी आता आणि कुणाल कामरे याचं जे गाण्याचं त्याचं कार्यालय आहे ते देखील आता फोडण्यात आलेलं आहे आणि कुणाल कामरा आता कसा मुंबईमध्ये देखील आता काय करतो हे देखील त्यांनी बोललेलं आहे आणि त्यानंतर आपण मिळत तर आता आज अधिवेशनामध्ये देखील याबद्दल आंदोलन होऊ शकतं आणि आक्रमक भूमिका आहे एकनाथ शिंदे यांचे आमदार आणि मंत्री घेऊ शकतात। त्यामुळे आता ते मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। पण आपण मिळत यामध्ये आता ठाकरे विरोधात देखील एकनाथ शिंदे गट हा आता आक्रमक होणार आणि त्यामध्ये आता अधिवेशनामध्ये काय पडसाद उमटते याचे हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। तसंच आपण मिळत ही भूमिका आक्रमक होऊन आता प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आपण मिळत आवाज उठवताना देखील